नमस्कार मित्रांनो, मी ऋतिक मालुसरे तुमच्या ठिकाणी आलो पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ. तर मित्रांनो, आजकाल पाऊस खूप येतो आहे आणि ठाणे स्टेशनपासून नियरेस्ट लोकेशनवर आहे आपला सर्वांचा फेमस राजमाता वडापाव. मला ना आज राजमाता वडापाव खायची क्रेविंग झालेली, तर मी आज राजमाता वडापाव खाणार. हे बघा, या रस्त्याने जर तुम्ही सरळ केलात ना तर इकडे आहे ठाणा रेल्वे स्टेशन आणि हे आहे आपलं राजमाता वडापाव. आत्ताच पाऊस येऊन गेला आणि एकदम गर्दी झालेली म्हणून थांबलेलं थोडा वेळ. तर चला वडापाव ट्राय करूया. श्री स्वामी समर्थ राजमाता वडापाव अँड स्नॅक सेंटर. तिकडचा वडापाव खूप भारी आहे, तर चला बघूया त्या वडापावची टेस्ट कशी. हे बघा, यांचं वडापाव 20 रुपयाला आहे आणि समोसा पण 20 रुपयाला आहे मित्रांनो. आणि मेन तर आहे यांची गेम चेंजर चटणी, ही वडापाव सोबत भेटते. त्यांचा समोसा मला ना पट्टी समोसा सारखा दिसतोय. तर बघूया समोसा चांगला आहे की वडापाव चांगला आहे. ठाण्याचा फेमस राजमाता वडापाव. वडापाव आपला आलेला आहे मित्रांनो. वाव, दिसायला किती सुंदर आहे. तर हे बघा, यांनी ठेचा दिला आहे आणि ती चटणी दिली आहे यांची जी स्पेशल. तर चला वडापाव ट्राय करूया. तर मित्रांनो, हा बघा आपला वडापाव आहे मस्त. हो हो, बघा वडापावची साईज ना थोडी अशी मस्त आहे, मोठी आहे मस्त आणि गरमागरम दिलेला आहे. तर चल, तर हा वडापाव मी आधी हो स्टफिंग बघू शकता, एकदम मस्त भरभरून दिलेली आहे. त्यांचा वडापाव यांच्या स्पेशल चटणी आणि ठेच्यासोबत आपण ट्राय करूया. मस्त गरमागरम. सुपर. वडापावची चव खूप छान आहे, मस्त मीडियम स्पायसी आणि गरम आहे. तर पावसामध्ये गरमागरम वडापाव खायला ना खूप भारी वाटते. आणि ही यांची गेम चेंजर चटणी, या चटणीने या वडापावला ना एक वेगळीच चव आलेली आहे. यांची चटणी पण जास्त स्पायसी नाही, तो ठेचा फक्त थोडासा मला स्पायसी वाटतं. आणि यांची चटणी पण एकदम भारी लागते. वा, हे बघा मित्रांनो, आहे मिरचीचा ठेचा आणि हे आहे बेसनची यांची चटणी, एकदम अशी मीडियम स्पायसी. वा, आय लव्ह इट. मला हा वडापाव ना खरं खूप भारी वाटला, खूप आवडला मला. आणि ठाण्यामध्ये मोस्ट ऑफ द पीपल, जास्त करून लोकांना राजमाता वडापाव खूप आवडतो. आणि राजमाता वडापाव का आवडतो ना, हे तुम्हाला इथं येऊन खाल्ल्यावरच समजेल. हे चव ना अप्रतिम आहे, खूप मस्त आहे. त्या वडापावचा बाहेरचा लेअर पण बघू शकता, जास्त काय असं जाड नाही, मस्त भरभरून दिलेलं आहे. तर या वडापावला माझ्याकडनं रेटिंग आहे 5 पैकी 5. एकदम वर्थ आहे आणि 20 रुपयाला आहे. एकदा या नक्की गावा. लोकेशन मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तुम्ही ठाणा स्टेशनजवळ एकदम चविष्ट वडापाव शोधत असाल ना, तर मी रिकमेंड करेल राजमाता वडापाव. एकदम भारी, गरमागरम वडापाव यांचे जसे बनतात तसे लगेच संपतात सुद्धा. वाव, जी स्पायसी चटणी आहे ना, हा जो ठेचा आहे मित्रांनो, त्याचा तिखटपणा मला आता जाणवतो आहे. तर मी ठाण्यामध्ये खूप दिवसानंतर वडापाव ट्राय केला. आणि या राजमाता वडापावची चव जशी आधी होती ना, सेम चव अजून आहे. वा, जसं खूप लोकांना वडापाव आवडतो ना, तसं मला समोसासुद्धा खूप आवडतो. तर यांचा मी फक्त एक सिंगल समोसा घेतलेला आहे, तो पण 20 रुपयाला आहे. तर चला बघूया यांचा समोसाची चव कशी आहे. समोसा थोडासा थंड झाला आहे, समोसा गरमागरम नाही, म्हणजे समोसा जास्त लोक घेत नाही वाटतं. बघू शकता समोसा एकदम भरलेला आहे आतमध्ये आणि हा पट्टी समोसा आहे वाटतं. तर चला बघूया याची चव कशी आहे. कॉर्नरचाच खातो आधी. समोसाची टेस्ट थोडीशी मला गोड लागते.
अच्छा तर मित्रांनो हा स्टफिंगवाला समोसा नाही, ह्याच्यातमध्ये कांदा पोहे टाकला. मी फर्स्ट टाइम कांदा पोहे मिक्स असलेला समोसा खातोय. तर याच्यामध्ये व्हरायटी आहेत, एक आहे नॉर्मल समोसा, एक आहे कांदा पोहावाला समोसा. तर तुम्हाला कांदा पोहावाला समोसा खायचा असेल ना तर तुम्ही राजमाता वडापावला नक्की विजिट करा. मी या समोसाला रेटिंग देईल 5पैकी 3.8, कारण की मला माहिती नव्हते की हा कांदा पोहावाला समोसा आहे. आणि हा समोसा थोडासा थंड आहे पण यम्मी लागतो आहे. वाव, मला वाटलं स्टफिंग आहे पण बघू शकता कांदा पोहा आहे. तर चला खाऊन टाकूया. समोसाच्या ऐवजी मला भजी घ्यायला पाहिजे होती. मी रिकमेंड करेल इथं आल्यावर तुम्ही फक्त एक वडापावच खावा, तुम्हाला त्याचं खूप आवडेल. राजमाता जर रिकमेंड करायला गेलं ना तर यांचा वडापाव बेस्ट आहे. तिथं आलं तर एकदा नक्की वडापाव ट्राय करा. चला तुम्ही अजून राजमाता वडापाव खाल्ला नसेल तर एकदा नक्की खावा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला लवकर सबस्क्राईब करा. आता आपण भेटूया का नवीन ब्लॉगने, तोपर्यंत बाय बाय. असे स्ट्रीट फूडचे ब्लॉग बघायचे असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला बाय बाय.